नमस्कार. हेमाज होममेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या उन्हाळा खूप जास्त वाढलेला आहे, गरमी पण खूप होती आहे. अशा वातावरणात आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी थंडगारचं खावंसं वाटतं किंवा मग काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. आणि मुलांना पण शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत, तर सुट्ट्यांमध्ये त्यांना काहीतरी रोज खायला पाहिजे असतं. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी मस्त थंडगार असं कुल्फी आणि सरबतची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी आपण सरबतची रेसिपी बघूया. ह्याच्यासाठी मी थोडेसे आमसूल घेतलेत, म्हणजेच कोकम घेतलेत. ह्याला आपल्याला अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. आमसूल भिजतायत तोपर्यंत मी एका खलबत्त्यात थोडी खडीसाखर घेतली आहे आणि ह्याला आपल्याला चांगल्यापैकी बारीक करून घ्यायचे. खलबत्त्यात केलं किंवा मग मिक्सरमध्ये केलं तरी पण चालतं. आणि खडीसाखर नसली तर तुम्ही ह्याच्याबदली साखर पण वापरू शकता. खडीसाखर आपली चांगली बारीक झाली आहे आणि खडीसाखर थंड असते त्याच्यामुळे खडीसाखर वापरली आहे. आता आपले आमसूल पण चांगल्यापैकी भिजलेत. कुणाला जर पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर आमसुलाने तो त्रास कमी होतो. आता आपल्याला आमसूलचं पाणी गाळून घ्यायचे आणि ह्याचा आपण सरबत बनवणार आहे. आणि हे जे आमसूल आहेत ह्याच्याने तुम्ही तांब्याचे भांडे घासू शकता. आता मी एक ग्लास घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण मगाशी केलेले खडीसाखरची पावडर टाकायची आहे. आपल्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त करू शकता. आता मगाशी आपण भिजवलेले आमसूलचं पाणी टाकायचं आहे. गाळणीने आधी थोडंसं टाकून घ्यायचं आहे, कारण की आमसूल आंबट असतात आणि लागलं तर तुम्ही अजून नंतर टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला थंडगार असं पाणी टाकायचं आहे. मी माठातलं पाणी टाकलं आहे. एकदा चमच्याने मी ह्याला हलवून घेतलं होतं. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि परत ह्याला चांगल्यापैकी हलवून घ्यायचं आहे. आवडत असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये बर्फ पण टाकू शकता. आवडत असलं तर ह्याच्यामध्ये सब्जाच्या बिया पण तुम्ही टाकू शकता. तर इथे मी अर्धा तास आधी सब्जाच्या बिया भिजत ठेवल्या होत्या, तर त्या भिजल्यावर आता मी 2 चमचे ह्याच्यामध्ये बिया टाकलेल्या आहेत. ह्याच्याने पण अंगातली उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. एकदम साधा, सोपा, झटपट होणारा पण अतिशय गुणकारी असा आपला कोकम सरबत तयार झालेला आहे. आता आपण दुसरा सरबत बघूया. हा पण एकदम झटपट होतो. ह्याच्यासाठी पण आपल्याला ग्लासमध्ये 2 ते 3 चमचे सब्जाचे भिजवलेले बिया टाकून घ्यायचे आहेत आणि फ्रीजमधलं थंडगार दूध टाकायचं आहे. हे दूध उकळून मग थंड करून फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे, ते दूध आपल्याला वापरायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रोज सरबत टाकायचं आहे. तर हे रेडीमेड मी रोज सरबत घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे किंवा मग जसं आपल्याला आवडेल तसं ह्याच्यामध्ये सरबत टाकायचं आहे आणि चांगल्यापैकी ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम झटपट आणि कमी वेळेत आपले दोन्ही सरबत तयार झालेत. आता आपण कुल्फी कशी करायची ते बघूया. इथे माझ्याकडे एक कुल्फीचा मोल्ड आहे. तुमच्याकडे जो कोणता मोल्ड असेल तो तुम्ही वापरू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये कोकम सरबत केला होता तो टाकूया. जर मुलं कोकम सरबत पीत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याची कुल्फी तयार करून देऊ शकता. तर इथे मी 2 कुल्फीच्या मोल्डमध्ये हे कोकम सरबत टाकते आणि जो रोज सिरप टाकून सरबत केला होता आपण तो ह्या बाकीच्या मोल्डमध्ये टाकायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचे जर आपण हेल्दी कुल्फी मुलांना करून दिली तर ते आवडीने खातात आणि बाहेरचं पण जास्त काही खाणार नाही. ह्याला चांगलं घट्ट झाकण लावून 8 ते 10 तास किंवा मग रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून मस्त ह्याची कुल्फी तयार करून घ्यायची आहे. आता मी हे फ्रीझरमध्ये ठेवते. आता दुसऱ्या दिवशी बघूया आपण आपली कुल्फी कशी तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली कुल्फी तयार झाली आहे. कोणताही कलर न वापरता मस्त अशी आपली कुल्फी तयार झाली आहे. याला तुम्ही पेप्सी पण म्हणू शकता किंवा मग कुल्फी पण म्हणू शकता. तर मस्त अशी आपली कोकमची कुल्फी तयार झाली आहे. आता आपण बघूया रोज सरबतची कुल्फी कशी तयार झाली आहे. आता ही कुल्फी पण एकदम मस्त टेम्पटिंग तयार झाली आहे. तुम्ही पण जर अशा प्रकारे आधी कुल्फी तयार केली असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि जर आजच्या तुम्हाला रेसिपीज आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.